नमस्कार शेतकरी बांधवांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या या मराठी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवरती. बघू शकता आपण आपल्या या 2.5 एकराच्या या मका या प्लॉटला भेट द्यायला आलेलो आहे. बघू शकता कशी प्रगती झालेली आहे मक्याची. कशा पद्धतीने मका या पिकाची प्रगती झालेली दिसते. याआधी आपण या मका या पिकाचे कधी व्हिडिओ टाकलेला नव्हता. बघू शकता कशा पद्धतीने या मक्याची प्रगती ही झालेली आहे. 2 कणसांमध्ये आज रूपांतर झालेलं दिसत आहे. यामध्ये खास करून महत्त्व हे पीक यायला लागलं म्हणजे या मक्याला जे वरचा तुरा पडायला लागला की या पाण्याचं जेवढं नियोजन करता येईल चांगल्या प्रकारे त्याला हे पाणी हे ओलच ठेवायचं आहे. बघू शकता कशी प्रगती झालेली आहे मक्याची. कसं कणूस भरलेला आहे आणि हाईट पण सुद्धा 12 फुटाच्या जवळपास चाललेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण नियोजन करू शकता. बघू शकता कशी प्रगती झालेली आहे. आपल्याला 2 महिने झालेले आहे जवळपास या मक्याला. आणि यामध्ये आपण 12 बॅग हे खताचे टाकलेले आहे. आपण ड्रिचिंगमधून न टाकता आपण याला आधी टाकलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम बियाचं योग्य नियोजन गरजेचं आहे. बियाचं जर योग्य नियोजन असेल तर आपला मक्याला झडतीसुद्धा लागते. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाणी नियोजनच महत्त्वाचं आहे. हे तुरे लागल्यानंतर शेवाळ जरी आला तरी पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. बघू शकता आपली जमीन ओलीच आहे आणि पाणी देणे हे अत्यंत गरजेचे आहे. खालून ठिबकच्या पेक्षा खालून जर मुकाट पाणी दिलं तर त्यामध्ये आणखी झडती लागण्याचा अंदाज आहे. आता आपलं नियोजन आहे एकरी 35 क्विंटलचं. एकरी 35 क्विंटलपर्यंत आपल्याला या मक्याचं उत्पादन घेऊन जायचं आहे. जास्त आपल्याला जे धुऱ्याचा जो आहे मका हा आपला गेलेला असल्यामुळे आपलं नियोजन हे एकरी 35 क्विंटलचं झालेलं आहे. कारण की फेकजोग न करता, जसं कोणी म्हणते 50 क्विंटल, कोणी म्हणते 60 क्विंटल एकरी, पण आपलं त्या पद्धतीचं नियोजन न झाल्यामुळे आपल्याला एकरी 35ची झडती ही लागू शकते. आपला हा 2.5 एकराचा हा जो प्लॉट आहे बघू शकता कशा पद्धतीने याची वाढ झालेली आहे. आता याला तुरे पडले असल्यामुळे आपण जेवढे पाणी देणार तेवढं याला झडती लागणार. 35 ते 40 क्विंटलसुद्धा होऊ शकते. पण यामध्ये योग्य महत्त्वाचं नियोजन म्हणजे त्याची अंतरा जो आहे शेताचा जो आपला फाट जो आहे